सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे म्हणाले। नोंदी नाहीत त्यांनाही लाभ द्या अशी मागणी मनोज जरांगेंची आहे। उद्या रायगडावर जाणार आहेत तर 30 जानेवारीला शिवरायांना ते अभिवादन करतील। जरांगे 31 जानेवारीला अंतरवाली सराटीतल्या आपल्या घरी जातील। ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ही आपली करेक्ट लाईन आहे। त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून पुढे घेऊ। मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू। आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलं होतं, त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला किती तारीख होते छत्रपती शिवरायांच्या समाधीचं पवित्र समाधीचं दर्शन उद्याच्याला निघणार, कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे, लांबचं अंतर आहे ना। हां, उद्याच्याला लांबचं अंतर आहे, 30ला सकाळी दर्शन घेणार, पुन्हा वापस येणार तिथून, मग 31ला घरी जाऊ। समाजाचे तिन्ही वेळेस फायदे झालेत। कार्यक्रम केला की एवढं मोठे पोरं संख्येने गेल्यामुळं कायदा बांधलाय। मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली, मग काय करायची विजयी सभाचं? त्या कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक आहे, खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू, घरातून महाराष्ट्रातला एक माणूस, मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।